हल्ल्या हल्ल्या दूध दूध दे, चिमणी चिमणी खोपा दे, हल्ल्या हल्ल्या दूध दूध दे. हल्ल्या दूध देतो का? नाही. पण तरी मग हल्ल्याला दूध का मागायचं? आणि तुम्ही पहिल्यांदा उत्तम नागरिक बना, कारण देशाचं भवितव्य तुमच्या हातामध्ये आहे. तर हे गाणं आमच्या या आजींनी मला दिलेलं आहे. झिंगू लुखू लुखू तुया कपाळाले कुखू तू तोंड काऊन लाल. हे तिच्या मैत्रिणीने विचारलेला प्रश्न. तर ती म्हणते महालगन झालं काल. तोंड लाल कशामुळं? महालगन झालं काल, म्हणजे लाजली ती. झिंगू लुखू लुखू तुया कपाळाले कुखू तू तोंड काऊन लाल, महालगन झालं काल. मग आणखी तिला प्रश्न विचारते तिची मैत्रीण की तू हा पती कुठं गेला? आणि तिला सांगते की पाणी टाक त्याला. तर ही म्हणते की लाज वाटते मला. गाडी बैलाचं चाक जे गाडी बैलाचं चाक वांडाळायचं. हा, कधी कधी तुमचे ऑटोचे याचे त्याचे असतात ना, असं असायचं फिरते चाक. त्याला वांढाळ म्हणतात, वांढाळ. 6 डिसेंबर कशासाठी प्रसिद्ध आहे? महापरिनिर्वाण दिन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जणू मला आशीर्वाद मिळाला त्या रूपानं. आणि त्या तारखेला मी पहिल्यांदा एक कथा आणि 2 कविता लिहिल्या आहेत. फूल पाखरू झालो रे मी, फूल पाखरू झालो. अशा पद्धतीने मी लेखक झालो. आमच्या शाळेमध्ये दर शनिवारी आमचे एक सर लायब्ररीची पुस्तकं वर्गामध्ये आणायचे आणि प्रत्येक मुलाला 1-1, 2-2 पुस्तकं द्यायची. माझे नाव भीमरत्न गजानन आंभोरे. मी इयत्ता 6वी मध्ये शिकत आहे. माझा प्रश्न आहे की तुम्ही लेखक कसे बनले व किती प्रयत्न केला? खरे मी इयत्ता 6वी शिकते. माझा तुम्हाला हा प्रश्न आहे की तुम्ही हा धडा कसा लिहिला, म्हणजे तुम्ही त्यावर काय विचार करून लिहिला? नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेले आहोत ज्येष्ठ साहित्यिक, कथा, कविता, कादंबरीकार आदरणीय श्री बाबाराव मुसळे अर्थात सर्वांचे नाना यांच्याकडे. त्यांची एक कथा इयत्ता 6वीला बालभारतीमध्ये बाकी 20 रुपयाचं काय ही कथा असल्यामुळे हे सर्व मुले घेऊन आम्ही नानांच्या भेटीला आलेलो आहेत. आमच्यासोबत आहेत आमचे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक श्री विजय देशमुख सर. त्यानंतर पालक आहेत, यांना दाखव, देवानंद भाऊ कडणे. त्यानंतर नाना आणि काकू. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं आजच्या भेटीचा आत्मा म्हणजे हे विद्यार्थी. तर पुढे जाण्याआधी मी थोडक्यात नानाचा परिचय देतो. नानाचं पूर्ण नाव बाबाराव गंगाराम मुसळे. जन्म 10/6 अर्थात 10 जून 1949. शिक्षण MA मराठी, BSc बायोलॉजी, B.Ed. सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक आहेत. त्यानंतर नानाच्या एकूण 12 कादंबऱ्या, बरोबर नाना? 12 कादंबऱ्या आहेत, ज्यामध्ये नानाला एका वेगळ्या उंचीवर नेणारी पहिली कादंबरी आहे नानाची हाल्या हाल्या दुधुदे. याच्या 3 आवृत्त्या आहेत. पहिली आवृत्ती 1985ला आली. 4 आवृत्त्या. चौथी आवृत्तीसुद्धा आलेली आहे. त्यानंतर पखाल, या पखालच्या 2 आवृत्त्या. पहिली आवृत्ती 1994ला. त्यानंतर वारुळच्या सुद्धा 3 आवृत्त्या आल्या. पहिली आवृत्ती 2004ला आली. पाटीलकी नावाची एक कादंबरी ज्याच्या 2 आवृत्त्या आल्या. पहिली आवृत्ती 2005ला. दंश नावाची कादंबरी 2019ला आली, 2009ला आली, माफ करा. त्यानंतर स्मशानभोग नावाची एक कादंबरी, तीसुद्धा 2009लाच आली. आर्त नावाची कादंबरी 2013. झळाळ 2017. द लास्ट टेस्ट 2019. नो नॉट नेव्हर 2020. एक पाऊल पुढे 2024 बहुतेक ना, बरोबर? आणि झुंड 2024-25ला. अशा एकूण 12 कादंबऱ्या आहेत. नानाचे 5 कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत, ज्यामध्ये मोहरलेला चंद्र पहिली आवृत्ती होती 1992ला. याच्या 2 आवृत्त्या आल्या. झिंगू लुखू लुखू पहिली आवृत्ती 1994ला आली आणि याच्यासुद्धा 2 आवृत्त्या आलेल्या आहेत. त्यानंतर नगरभोजन हा कथासंग्रह 2004ला. मरणदशा हा 4था कथासंग्रह
आणि हायवेवरची जमीन हा लेटेस्ट कथासंग्रह आलेला आहे नानाचा. त्यानंतर कविता संग्रह 2 प्रकाशित झालेले आहेत, जिथे इथे पेटली माणूस गात्रे हे 2012ला आणि तुझी साद ओली अशा कादंबऱ्या म्हणजे असे कविता संग्रह 2 आलेले आहेत. त्यानंतर विविध पुरस्कारसुद्धा या संपूर्ण साहित्याला मिळालेले आहेत, ज्यामध्ये हाल्या हाल्या दुधुदे मेहता पब्लिशिंग हाऊस पुणे यांनी आयोजित केलेल्या 3ऱ्या पिढीची ग्रामीण कादंबरी या उपक्रमात जवळपास 39 हस्तलिखितामधून एकमेव हाल्या हाल्या दुधुदे याची निवड झालेली होती. त्यानंतर पखालला महाराष्ट्र शासनाचा 1995-96चा कैलासवासी वि स खांडेकर पुरस्कार मिळाला. वारूळ कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा 2004-05चा ह ना आपटे पुरस्कार मिळाला. विदर्भ साहित्य संघ नागपूरचा पुरस्कार, दाते पुरस्कार वर्धा, तुका माने पुरस्कार बुलढाणा, शब्द पंढरी पुरस्कार लातूर, जनसाहित्य पुरस्कार अमरावती, पद्मगंधा पुरस्कार नागपूर असे पुरस्कार मिळाले. त्याचबरोबर झळाळ कादंबरीला पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार मिळालेला आहे. प्रवरानगर लोणी हा 2018ला मिळालेला आहे. त्यानंतर मोहरलेला चंद्र भिग रोहमारे पुरस्कार कोपरगाव 1992, झिंगू लुखू लुखू लोकमत कामगार साहित्य संमेलन पुरस्कार 1994, इथे पेटली माणूस गात्रे सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील पुरस्कार 2012, गिरीश गांधी ट्रस्ट नागपूरचा 2020चा पुरस्कार, आदर्श शिक्षक राज्य शासन पुरस्कार 2002चा. त्यानंतर हे एवढे पुरस्कार आहेत. त्यानंतर जी कथा आहेत आणि विविध विद्यापीठातील जे नानाचे साहित्य लागलेले आहेत त्याबद्दल मी थोडक्यात माहिती सांगतो. अभ्यासक्रमात सहभागी साहित्य कथा बाकी 20 रुपयाचं काय, जे हे मुलं आहेत त्याच अनुषंगानं आम्ही भेटायला आलो. या 6व्या वर्गाच्या बालभारतीमध्ये बाकी 20 रुपयाचं काय ही एक कथा आहे आणि त्या अनुषंगाने मी भेटायला आलो. त्यानंतर एकूण साहित्यावर जवळपास 7-8 जण PhD करत आहेत. म्हणजे केली जे नानाचं जे साहित्य होतं 8-10 जण करत आहेत. बघा, जे नानाने साहित्य लिहिलेलं आहे आजपर्यंत त्याच्यावर 8 जणांनी PhD केली आणि जवळपास 8 ते 10 जण PhD करत आहेत. त्यानंतर पुढचं असं आहे की संमेलन जे होतात, साहित्य संमेलन नाव ऐकले तुम्ही, साहित्य संमेलन, तर साहित्य संमेलनाचे अध्यक्षसुद्धा नाना राहिलेले आहेत, सदस्यसुद्धा राहिलेले आहेत. तर अध्यक्ष राहिलेले आहेत की 58वे विदर्भ साहित्य संमेलन धानोरा जिल्हा गडचिरोली 2008ला अध्यक्ष राहिलेले आहेत. पहिले अंकुर साहित्य संमेलन मालेगाव वाशिम 1985ला, 3रे ग्रामीण साहित्य संमेलन शेंबाळ पिंपरी यवतमाळ 1985, संत गजानन महाराज साहित्य संमेलन रिसोड वाशिम 2008, पहिले विद्यार्थी साहित्य संमेलनाध्यक्ष, पहिले विद्यार्थी साहित्य म्हणजे तुम्हाला जे साहित्य असते बालसाहित्य असते की नाही किंवा विद्यार्थी साहित्य, तर ते विद्यार्थी साहित्य झालं होतं त्यांचं पहिले विद्यार्थी साहित्य संमेलनाध्यक्ष नाना राहिलेले होते वाशिमला. विदर्भ साहित्य संघ शाखा वाशिम 2011, सदस्य महाराष्ट्र अभ्यासक्रम मंडळ अमरावती विद्यापीठ 1987-88 आणि विदर्भ साहित्य संघ नागपूर येथे या कार्यकारिणीमध्ये सुद्धा नाना होते 2017 ते 2020पर्यंत. एवढा मोठा परिचय खूप धावत्या शब्दामध्ये तुम्हाला सांगितला आणि हा अल्प परिचय आहे नानाचा, बरोबर. अल्प म्हणजे थोडक्यात, बरोबर. तर आपण नानाशी थोड्याशा गप्पा मारूया, बरोबर. तुम्हाला आवडेल ना. आता तुमचं जे धडा आहे बाकी 20 रुपयाचं काय, या बाकी 20 रुपयाचं काय या धड्यासंदर्भात तुम्हाला काय विचारायचं आहे का नानाला? मग नाना तुम्हाला काय सांगायचं त्यांचं मार्गदर्शन करतील. परंतु बाकी 20 रुपयाचं काय, खरे मी आता 6वीत शिकते. माझा तुम्हाला हा प्रश्न आहे की तुम्ही हा धडा कसा लिहिला, म्हणजे तुम्ही त्यावर काय विचार करून लिहिला? किती छान प्रश्न विचारला. हा, म्हणजे त्याला म्हणतात निर्मिती काय, कथेची त्या निर्मिती काय. ठीक आहे. मी बाबाराव गंगाराम मुसळे, मी कवी, कथाकार आणि कादंबरीकार म्हणून नावारूपाला आलेलो आहे. आज तुम्ही माझ्या भेटीला आला आहात. तुमचे सरही सोबत आहेत, मुख्याध्यापक साहेब आहेत, पालक आहेत.
तर मी तुम्हा सगळ्यांचं आमच्या दोघांच्या वतीनं, ह्या माझ्या पत्नी आहेत सौ अरुणा बाबाराव मुसळे, तुमचं स्वागत करतो. आणि तू जो प्रश्न विचारला तो अत्यंत मूलभूत असा प्रश्न आहे. अनेक जण हा प्रश्न विचारतात मला, किंवा मी महाराष्ट्रभर अगदी झूमवरून किंवा आणखी जे काही माध्यमं होते त्या काळात त्याच्यावरून मी महाराष्ट्रातल्या अनेक शाळांमध्ये संपर्क केलेला आहे आणि त्या विद्यार्थ्यांशी बोललेलो आहे. आताही चालूच असते. आता सध्या मला वाटते हे तुमच्या अभ्यासक्रमामध्ये सध्या ती कथा आहे शिकवाय. तर त्याच्यामुळे मी महाराष्ट्रातल्या असंख्य विद्यार्थ्यांशी, म्हणजे कल्पना करा की मुंबईतसुद्धा 2-3 शाळांमध्ये मी बोललो, ते इकडे गोंदिया भंडारापर्यंत, गडचिरोलीपर्यंत महाराष्ट्रातल्या इतक्या विद्यार्थ्यांनी माझ्याशी संपर्क साधलेला आहे. आणि त्याचं संपर्क माध्यम म्हणजे आपला मोबाईल आहे, मोबाईलच्या माध्यमातून. तर प्रश्न असा तुमच्यासारखा अनेक विद्यार्थी विचारतात की सर ही कथा तुम्ही कशी लिहिली, काय प्रेरणा होती तिच्या पाठीमागे. तिच्या मागची प्रेरणा सांगतो. लेखक लिहितो म्हणजे काय करतो, लेखक काहीतरी वाचत असतो, लेखकाचे डोळे उघडे असतात, लेखकाचे कान उघडे असतात. याचा अर्थ तो सतत पाहत असतो आणि सतत काही ना काही ऐकत असतो. पुस्तकं वाचतो, सिनेमे पाहतो, मालिका पाहतो, अवतालभोवतालचे लोक पाहतो, घटना पाहतो, निसर्ग पाहतो. बरोबर आहे. आणि या सगळ्यातून लेखकाला अनेक गोष्टी प्रेरक अशा लेखनासाठी मिळत असतात. तर या कथेची सुरुवात अशी झाली होती की मी अनसिंगला मॅट्रिकपर्यंत शिकलो. 5वी ते मॅट्रिकपर्यंत अनसिंगला दी जैन विद्यालयात शिकलो. त्यावेळेस मला शिकवायला जे 8वी 9वी 10वीला इंग्रजीचे आमचे सर आणि मुख्याध्यापक असणारे त्यावेळेसचे रू कानेड, हे आजही सुस्थितीत आहेत. आज त्यांचं वय 85 आहे, माझं वय 77 आहे, त्यांचं वय 85 आहे. तरी ते सुस्थितीत आहेत, व्यवस्थित आहेत, चांगलं बोलतात किंवा मोबाईलवरूनही सतत संपर्क करतात. तर मी त्यांना भेटायला जात असे किंवा जातो. एका भेटीमध्ये त्यांनी मला असं म्हटलं होतं की बाबाराव, माझ्या डोक्यामध्ये एक छोटीशी जपानी कथा आहे. मी अनेकांना सांगितलं की या कथेवर काहीतरी तुम्ही आपल्याकडच्या वातावरणाचा विचार करून कथा लिहा, पण कोणी लिहिली नाही. पहा, तुम्हाला जर जमेल तर तुम्ही लिहा. मी म्हटलं सर सांगा. मग त्यांनी एक छोटीशी मला कथा सांगितली. जपान हा फार छोटा देश आहे. जपानमध्ये सगळ्यात पहिल्यांदा सूर्य उगवतो असं आपण म्हणतो. अति पूर्वेकडचा देश आहे तो. आणि छोटासा बेट आहे ते. समुद्रात असल्यामुळे काय की तिथे सतत त्या जमिनीवर दाब असतो पाण्याचा. आणि तिथं इतके उद्रेक होतात भूकंपाचे, आपण बसेबसेस्तोवर माझ्या तोंडातून पुढचा शब्द निघेल तोपर्यंतही भूकंप होऊन जातो. आणि होत्याचं नव्हतं होते. भूकंप म्हटलं किती भयानक आहे तुम्हाला नुसतं ऐकून कल्पना असेल, कारण आपण फार सुदैवी आहोत. वाशिम जिल्ह्याचा हा जो प्रस्तर आहे किंवा खडक जो आहे तो इतका मजबूत आहे की हा हलतही नाही काय की. तसा मागं किल्लारी नावाचा भूकंप झाला होता, त्यावेळेस इकडे हल्लं होतं जरासं. मध्यंतरी आम्ही दोघंजणं माझ्या सासरवाडीला गेलो होतो, इथं हिंगोलीजवळ कळमकोंडा नावाच्या गावी. आम्ही सकाळी झोपेत असताना एकदम हल्लं होतं, असा पंखा गुई 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 करत फिरत होतो, म्हणजे आवाज करून फिरत होतं आणि अक्षरशः फिरलं ते. आणि आमचे बाजा कॉटसुद्धा फिरले होते. हां, कारण तो नांदेडला भूकंप झाला होता, पण त्यांना काही नुकसान केलं नव्हतं. तर त्यांची कथा अशी होती की एक गृहस्थ चहाची टपरी चालवतात. टपरी म्हणजे समजते ना तुम्हाला, टपरी म्हणजे हॉटेल नाही, रस्त्यावर कुठेतरी मांडलेलं स्टोव आमकं डमकं 5-6 कप किंवा ग्लास वगैरे, आणि मग तिथं ते चहा करतात. किंवा आता आधी स्टोव होते पण आता गॅस आलेला आहे आणि ते लोकांना देतात. तर अशा पद्धतीनं त्या
त्या तिथल्या एका शहरामध्ये, जपानमधल्या शहरामध्ये एका कोपऱ्यावर एका माणसाचं छोटंसं दुकान होतं चहाचं. आणि काय झालं की सुट्टीचा दिवस असेल म्हणून त्यांचा एक तुमच्या वयाचा मुलगा त्या दुकानावर मदतीसाठी आला बाबांच्या. मग त्यांनी सांगितले की ठीक आहे, आता ऑफिसं सुरू झालेले आहेत बाळा, हा एवढा चहा तू अमक्या अमक्या ऑफिसमध्ये अमक्या अमक्या मजल्यावर नेऊन दे. त्यांनी ते चहाचं काय भांडं असेल ते भरून दिलं, चहा त्याच्यासाठी चहाचे कप, आणि तो मुलगा पायऱ्या चढत 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 त्या ऑफिसमध्ये गेला. चहा पाजला त्या लोकांना, आणि त्या चहाचे पैसे देताना तिथल्या साहेबांनी त्या मुलाला 100 रुपयाची नोट दिली. आता तिथं रुपया नाही, आपल्याकडे रुपया आहे, तिथल्या जे काही नाणं असेल त्याचं नाव वेगळं आहे, पण आपण 100 रुपये गृहीत धरू. आणि त्याला सांगितले की तुझे जेवढे पैसे होतील ते यातून कापून घे आणि बाकीचे मला परत आणून दे. हा मुलगा खाली पायऱ्या उतरत रस्त्यावर आला, रस्त्यावर मोठा रस्ता, आणि एकाएकी जमिनीतून गडगड 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 असा आवाज आला. भूकंप होताना असा आवाज येतो, आणि सगळी जमीन हादरली. पाहता पाहता ज्या बिल्डिंगमध्ये तो गेला होता त्या बिल्डिंगमधून त्या बिल्डिंगकडे पाहिल्यावर त्याच्या लक्षात आलं की अरे ही बिल्डिंग तर आधी होती, आता काहीच नाही, नुसता ढिगारा आहे आता. वास्तविक जपानमध्ये अशा उंच उंच इमारती नाहीत, फार कमी आहेत पण कमी. तिथे जास्तीत जास्त घरं ही लाकडाची असतात, कारण लाकडाची घरं जरी समजा मोडतोड झाली तर फारसं नुकसान होत नाही. आणि सिमेंटची घरं आहेत तिथं, पण आपल्याकडच्यासारख्या उंच उंच इमारती वगैरे तिथं नाही. पण आपण हे गृहीत धरलेलं आहे ते. आणि मग ते सगळं पाहिल्यावर त्याला त्याच्या वडिलाची आठवण येत नाही की बुवा माझ्या वडिलाचं काय झालं असेल, ते दबले असतील का कशाखाली. पण त्याला आठवण येते कशाची, त्याच्या हातात असणाऱ्या नोटेची. किती रुपयाची नोट? 100. त्याला काय करायचं होतं, बाकीचे पैसे वापस द्यायचे. हां, चहाचे पैसे त्याला घ्यायचे होते आणि बाकीचे पैसे परत करायचे होते. आणि मग त्याला प्रश्न पडला की आता या ढिगाऱ्यात ते साहेब, काय झालं असेल त्या साहेबांचं, वाचतील? नाहीत वाचणार, आहे का नाही, वाचणार नाहीत ना. आणि तसंच झालं. मग त्याला प्रश्न पडला की या बाकीच्या रुपयाचं आपण काय करायचं. इथं त्यांची कथा संपली. मग माझ्या डोक्यात मी ऐकल्यावर अर्थात मला ती कथा भावली आणि मला असं वाटलं की नाही आपण ही कथा लिहायलाच पाहिजे. आणि मग कथेचा विचार सुरू झाला. एकदम लेखक लिहायला बसत नसतो. एखादा कथेचा कादंबरीचा विचार असतो आणि तो जर मनात सुरू झाला तर मग तो अनेक काळ, महिने, काही वर्षसुद्धा लेखकाच्या मनात राहतो. आणि मग लेखक त्यावर विचार करून जेव्हा त्याला असं वाटते की आता हे लिहायला हरकत नाही, मग तो ती कथा लिहितो. ती कथा लिहित असताना पहिल्यांदा निवडला कोण, त्यातला राजू आहे ना. त्यात राजू, तोही तुमच्यासारखाच आहे, 5व्या-6व्या वर्गातला विद्यार्थी आहे तो. आणि दुसरी गोष्ट, मग हे वातावरण कसं घ्यायचं, कुठलं वातावरण घ्यायचं, कारण आपल्याला ती परिस्थिती निर्माण करायची की जी नोट त्या मुलाला त्या साहेबांना दिली होती, इथंही सुद्धा असंच काहीतरी दाखवायचं आहे आपल्याला. आता एक दुर्दैवाचा प्रसंग होता आमच्या कुटुंबावर आलेला. त्यावेळेस लहाना भाऊ होता, पंडित मुसळे नावाचा. त्याला कॅन्सर झाला होता आणि त्याची ट्रीटमेंट मी स्वतः घेऊन जात होतो नागपूरला. पण ती ट्रीटमेंट योग्य आहे का, की त्यात काही कमी जास्त आहे, हे तपासण्यासाठी आम्ही त्यांना सगळ्या जगात प्रसिद्ध असणारं, नुसतं आपल्या भारत देशातच नाही, कुठे सगळ्या जगात प्रसिद्ध असणारं कॅन्सरचं एक दवाखाना, इन्स्टिट्यूट मुंबईला आहे, टाटा कॅन्सर इन्स्टिट्यूट, त्याचं नाव आलं ना तिथं, बरोबर आहे. त्या इन्स्टिट्यूटमध्ये मी त्या भावाला नेलं
आणि तिथलं वातावरण पाहिलं सर, मी ठरवलं की आपली कथा घडेल कुठं, या ठिकाणी. आणि मग ती कथा तिथं मी ते वातावरण घेऊन लिहिली. तर अशी कथा ती तयार झाली. दुसरा प्रश्न कोणाचा गत आहे? प्रिया अरविंद पडघाण, मी इयत्ता 6वी. प्रिया अरविंद पडघाण. हां, जोरात बोलू नको, आरामशीर बोला, ऐकू येत नाही मला. मी इयत्ता 6वी मध्ये शिकते. तुम्ही बाकी 20 रुपयाचं काय हा धडा कोणत्या साली लिहिला? यस, वा वा वा. तर मी हे जे आत्ता सांगितलं हे सगळी घटना 2015 मधली आहे. किती? 2015. आता बरोबर आहे, 10 वर्ष झाले. कथा अभ्यासक्रमालाच आहे, पुस्तकात आलेली आहे तुमच्या या बालभारतीच्या. पण 2015मध्ये मी ही कथा लिहिली आणि त्याच्यानंतर ती पाठवली होती किशोर मासिकाला. किशोर नावाचं या पाठ्यपुस्तक महामंडळाचंच एक मासिक निघते दर महिन्याला. तुमच्या शाळेमध्ये येत असेल कदाचित, तुम्हाला सर दाखवतही असतील. त्या किशोर मासिकामध्ये ती कथा आली होती. आणि काय झालं होतं त्यावेळेस, म्हणजे ही कथा अभ्यासक्रमात कशी आली हे पण सांगतो. आपल्या वाशिमचे आणखी एक माझ्यासारखेच माझ्यापेक्षा मोठे असे साहित्यिक आहेत ज्यांना पद्मश्री हा पुरस्कार मिळाला. फार मोठा पुरस्कार आहे तो. तर त्यांचं नाव नामदेव कांबळे. ते माझे मित्र आहेत. ते त्यावेळेस या बालभारती पुस्तकाच्या मंडळाचे अध्यक्ष झाले आणि त्यांनी मला म्हटलं की बाबाराव तुझी एखादी कथा आम्हाला पाहिजे. मग ही कथा मी त्यांना दिली वाचायला. त्यांच्या मंडळांनी वाचली, त्यांना ती पसंत पडली. पण कथा मोठी होती आणि त्याच्यामुळे मग ती लहान करून द्या असं म्हटले ती. आणि मग ती लहान कथा करून दिली मी. आणि 2016मध्ये बालभारतीच्या पुस्तकात ती कथा आली. तेव्हापासून ती चालू आहे. माझे नाव प्रियंका अमोलसर नाईक. मी वर्ग 6वी शिकते. किती धडे? नाही म्हणता येणार, पण अनेक कथा लिहिल्या मी. जवळपास त्यांची संख्या सुट्या सुट्या अशा कथांची संख्या ही 400च्या जवळपास असू शकते. कथा किती? 400. त्यातल्या काही पुस्तकाच्या रूपानं आल्या. असे माझे 5 कथासंग्रह आले. आता 6वा कथासंग्रह यावर्षी येणार आहे. त्याचं नाव असेल प्रकाश वाट. मी तुला त्याचा मुखपृष्ठ दाखवतो. अर्थात माझंच प्रकाशन आहे ते. आणि चाकोली एक हां, माझ्यावरचा तो ग्रंथ आहे. माझ्या साहित्यावरचा ग्रंथ आहे. माझ्यावर आतापर्यंत जे लोकांनी लिहिलेलं आहे, हां, अनेक लोकांनी माझ्याबद्दल त्याच्यात लेख लिहिलेले आहेत. माझ्या घरच्या लोकांनी लिहिलेले आहेत. तर असा तो चाकोली नावाचा ग्रंथ माझ्या 75च्या काळात प्रकाशित झाला. 75 म्हणजे 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतर माझा जो कार्यक्रम इथे आम्ही आयोजित केला होता, फार मोठ्या प्रमाणात आयोजित केला होता. तर त्यावेळेस हा ग्रंथ सर त्यातलं एक पुस्तक आहे चाकोली नावाचं. चाकोली याचा अर्थ बैलगाडीची वाट, बरोबर आहे. आपण त्याला काय म्हणतो? चाकोली म्हणतो. आणि म्हणून या पुस्तकाला चाकोली असं नाव दिलेलं आहे. या पुस्तकात माझा पण लेख आहे बरं काय. हां, संदीपनं लिहिलेला आहे. माझ्यावर एका यूट्यूब मालिकावाल्यांनी एका ग्रुपनं, अजिंठा क्रिएशन नावाचा ग्रुप होता, त्यांनी माझा 71वा 72वा वाढदिवस साजरा केला होता. त्यावेळेस संदीपनं त्यावर भाष्य केलं होतं, एक व्हिडिओ टाकला होता. माझ्या अनेक कथा प्रकाशित झालेल्या आहेत, बाकी आहेत, हळूहळू त्या येतील. माझे नाव भीमरत्न गजानन आंबोरे. मी इयत्ता 6वी मध्ये शिकत आहो. माझा प्रश्न आहे की तुम्ही लेखक कसे बनले व किती प्रयत्न केला? याला बनायची इच्छा आहे का? हां, मूलभूत प्रश्न केला तू. हां, नाही, फार चांगला प्रश्न आहे तो. कारण लेखक कसा तयार होतो, लेखक, कवी, कथाकार कसे निर्माण होतात, त्याची एक प्रक्रिया असते. गंगा नदी तर माहिती आहे ना, आपल्या देशातली सगळ्यात मोठी नदी आहे ती, माहीत आहे. त्या गंगेचं शेवटचं पात्र मी पाहिलेलं आहे. समुद्रात जिथे ती मिसळते ना, तिथं मी पात्र पाहिलेलं आहे. ते त्या पात्राची रुंदी असेल, तसं गंगेचे अनेक फाटे आहेत, त्यातला एक फाटा पाहिला
तर त्या फाट्याची रुंदी असेल कदाचित 4 ते 6 किलोमीटर. किती? 6 किलोमीटर. पण जिथं गंगा उगम पावली ते गंगोत्री नावाचं ठिकाण आहे हिमालयामध्ये. तिथं एवढी मोठी असेल का? नाही. तिथं तर फार छोटीशी असा पाट असल्यासारखा, पाट तर समजते ना तुम्हाला. त्या पाटाचं रूपांतर पुढे मग मोठ्या नदीत झालेलं आहे. तसं लेखकाचं आहे. सुरुवातीला लेखक असा एकदम नावारूपाला येत नाही. जसं तुम्ही मला आज भेटायला आले, मी नावारूपाला आलो म्हणून. पण मी जेव्हा सुरुवातीला जे काही लिहिलं असेल ते कोण्या परिस्थितीत लिहिलं, मी तसं का लिहू शकलो ते सांगतो मी. मी जेव्हा आमच्या गावच्या शाळेत 4थ्या वर्गापर्यंत गावची शाळा होती आमच्या चावडीमध्ये. ती चावडी पडलेली आहे. संदीपनं ती चावडी पाहिली नाही. संदीपच्या जन्माच्या आधीच त्या चावडीचं जिकडे तिकडे झालेलं आहे. तर त्या चावडीमध्ये 4था वर्गपर्यंत मी शिकलो होतो आमच्या शाळेमध्ये. आणि काय होतं की मी जेव्हा शाळेत जायला लागलो 1ल्या 2ऱ्या वर्गात, तेव्हापासून मला जे पुस्तक आहे बालभारतीचं किंवा जे कोणती पुस्तकं असतील त्यावेळेस, ती पुस्तक पूर्ण वाचायची अशी सवय लागली होती. अनेकदा पुस्तक मी ते वाचत होतो. म्हणजे गुरुजींनी धडा शिकवण्याच्या आधीच माझं सगळं वाचन झालेलं असायचं अशा पद्धतीने. बघा, तुमचा अभ्यासाचा भाग आहे तो. हां. तर मग पुस्तकाशिवाय दुसरं काय वाचायला पाहिजेत? तर त्यावेळेस आमचे बाबा अंशिंगच्या बाजारला जात. अंशिंग आमच्या गावापासून जवळ आहे. तुम्हाला जसं वाशिम जवळ आहे किंवा आशेगाव जवळ आहे, रिठत जवळ आहे तसं. तर त्या बाजारला जात, बुधवारचा बाजार. आणि तिकडून येताना मग सगळा जो काही माल असेल आणायचा बाजारातला, तो ते दुकानदार कागदात गुंडाळून देत, पेपरच्या, वर्तमानपत्र. आणि घरी आणल्यानंतर आमची माय मग त्या कागदातला माल सोडून ठेवायची आणि ते कागद असे एकावर एक रचून ठेवायच्या. बाया त्यावेळेस कागद फेकून देत नव्हते, ते जपून ठेवायच्या, कुठंतरी खोसून ठेवायच्या. कशासाठी? त्या काळात चुली पेटवा लागत असतात. आता गॅस झालेत जिकडे तिकडे, तुमच्याकडे गॅस असतील, पण त्यावेळेस चुली पेटवा लागत. आणि या पावसाळ्याच्या दिवसात इंधन ओलं होत असे, त्याच्यामुळे चूल पेटत नव्हती किंवा पेटलेली चूल विझत होती. आणि काय व्हायचं, चूल पेटवण्यासाठी, सुरुवातीला पेटवण्यासाठी किंवा विझलेला जाळ पुन्हा लावण्यासाठी कागदाचा वापर बायका करत. आमची आई तसंच करत असे. तर मी तिला सांगितलं एकदा की मा, तू असं कर, हे जे कागद आहेत ना, तू जमा करून ठेवले की तू एकदम जाळू नको, मला वाचायला दे. आणि मग ती तसंच करायची. ते कागद घेऊन मी पाहायचो, आपलं तुकडे 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 तुकडे, त्याच्यावर बातम्याच असायच्या. पण बरं वाटायचं वाचायला. कशाची आवड? वाचनाची आवड. पुढं 5व्या वर्गात मी अंशिंगच्या पदी जैन विद्यालयामध्ये गेलो. आणि आमची ती शाळा इतकी चांगली होती की त्या शाळेला मोठं वाचनालय होतं शाळेचंच. आणि बाहेर असं एक हे लावलेलं असायचा, पेपरचं स्टँड, असं अशा पद्धतीचं असते ते लाकडी स्टँड. आणि त्याला दोन्ही बाजूंनी पेपर अटकवलेले. पूर्ण वर्तमानपत्र मी त्या अंशिंगला गेल्यावर पाहिलं, शाळेत पाहिलं. मग मी वर्तमानपत्र पण वाचायचो. मुलं पाहत नव्हते, मुलं आपले खेळण्यात दंग असायची, पण मी मात्र वर्तमानपत्र वाचायचो. आमच्या शाळेमध्ये दर शनिवारी आमचे एक सर लायब्ररीची पुस्तकं वर्गामध्ये आणायचे आणि प्रत्येक मुलाला 1-1, 2-2 पुस्तकं द्यायची. ती पुस्तकंसुद्धा मी वाचायचो. माझ्यासोबत आमच्या गावची जी मुलं होती त्यावेळेसचे, त्यातलं कोणीही वाचत नव्हतं, पण त्यांचीही पुस्तकं वाचायचो. म्हणजे अशा पद्धतीनं माझा वाचनाचा छंद हा वाढत गेला. त्याच काळामध्ये आणखी एक गोष्ट झाली होती. 7वी 8वी मध्ये जेव्हा मी गेलो तेव्हा वर्गामध्ये कोणत्याही गोष्टीसाठी माझा हात वर असायचा.
सरांनी काहीही विचारो, कुठलाही प्रश्न विचारो. आमचे मराठीचे एक BJ वाल्ली नावाचे सर होते, फार छान शिकवत. आणि ते मुलांकडून काही शब्दांचा वाक्यात उपयोग करून घेत. त्या धड्यामध्ये आलेला जो काही शब्द असेल किंवा एखादा वाक्प्रचार असेल तर त्याच्या वाक्यात उपयोगासाठी मुलांना प्रवृत्त करत. आणि मी वाक्यात उपयोग सांगताना पुस्तकातलं वाक्य कधीही सांगितलं नाही. मी माझ्या मनानं वाक्य तयार करतो. म्हणजे तिथे आणखी पुन्हा माझ्या मेंदूला चालना मिळाली. मी लेखक होण्यात काय टप्पे असतात, काय प्रयत्न केले, काय प्रयत्न केले असा प्रश्न आहे ना तुझा. लेखक कसे झाले आणि काय प्रयत्न केले. आणि मग त्याच्यानंतर मी मॅट्रिक पास झालो 1967मध्ये. पुढे आमचे जे मोठे बंधू साहेबराव मुसळे ते जिल्हा परिषद परभणी, त्यावेळेस परभणी जिल्हा होता, हिंगोली जिल्हा नव्हता, आपल्याकडे वाशिम जिल्हा नव्हता, अकोला जिल्हा होता. तर त्या परभणी जिल्ह्याच्या एका जिल्हा परिषद शाळेमध्ये आमचे बंधू होते आणि त्यांनी मला परभणीला शिकायला नेलं कॉलेजमध्ये. मग तिथं शिकत असताना काही गोष्टी सायन्सचा असल्यामुळे काही गोष्टी वाचायला भेटत होत्या, पण फारशा वाचायला भेटत नव्हत्या. आमच्या शाळेमध्ये एक लेखक होते, त्यांचं नाव मी तुम्हाला आता सांगत नाही कारण ते मरण पावले. मेलेल्या माणसाबद्दल वाईट बोलू नये. मी कविता लिहायला लागलो होतो. कविता लिहिण्या सुरुवात कशी झाली ती आधी सांगतो, मग हा प्रसंग सांगतो. जे माझे बंधू आधी परभणीच्या जवळ एका गावाला होते, पण त्यांची बदली झाली मग. आणि चुडावा रेल्वे स्टेशन नावाचं एक रेल्वे स्टेशन आहे. आपली ही जी नांदेडला जाणारी गाडी असते ना, आपल्या वाशिमवरून नांदेडवरून येणाऱ्या गाड्या किंवा नांदेडला जाणाऱ्या गाड्या, ती पूर्ण स्टेशन झाल्यावर मग नांदेडपर्यंत जाते. तर मधात ते स्टेशन लागते, चुडावा रेल्वे स्टेशन. तिथल्या शाळेत ते शिक्षक होते आणि माझ्या सुदैवाने त्यांच्याकडे लायब्ररी म्हणजे वाचनालयाचा चार्ज होता. आणि ते मला मग काय करायचे की बाबाराव वाचनाची आवड आहे म्हणून मग मी तिथं गेलो की पुस्तकं वाचायला मला आणून द्यायचे तिथं. तर तुम्ही नुसतं पुस्तकाचं नावच ऐकलं असेल, कदाचित नसेल ऐकलं. मृत्युंजय नावाची फार मोठी कादंबरी आहे. मृत्युंजय नाव ऐकलं का? शिवाजी सावंतांची आहे ती. हां, तशा मोठमोठ्या कादंबऱ्या त्यांनी मला आणून दिल्या आणि मी त्या वाचल्या. मग वाचनाचा इतका छंद लागला की त्यांनी कोणतंही पुस्तक आणून द्यावं आणि मी अगदी रात्रीसुद्धा खूप वेळ जागे राहून मी वाचत होतो. पण फार काळ हे राहिलं नाही. तुम्हाला फुलपाखरू कसं तयार होती माहीत आहे? फुलपाखरू अंडी घालते. हां, त्या अंडीतून एक अळी बाहेर पडते. ती अळी खूप पानं खाते अधाशीपणे आणि मग ती सुस्त होते. मग ती पडून राहते. मग ती तिच्या भोवती लाळ फिरवते आणि काय तयार करते? एक कोश. त्याला कोसला म्हणतो आपण गावाकडे, बरोबर आहे? पाहिला का तुम्ही? कुठेही झाडाला, काठीला, याला त्याला, बोरीच्या झाडाला जास्त असतं. तर असं कोसला तयार करते. त्या कोसल्यात काही काळ ती अळी पडून राहते, काहीच करत नाही हालचाल. पण मग पुढे अचानक त्या कोसल्याचं तोंड कोरलं जाते आणि त्याच्यातून बाहेर पडते ते फुलपाखरू. लेखक होण्याची प्रक्रियासुद्धा अशीच आहे. कुठेतरी लेखक होण्यासाठी आपल्या डोक्यात असते. सगळे लेखक होतात काय? नाही, काहीच लेखक होतात. पण सगळ्यांच्या डोक्यात काही ना काहीतरी असते, फक्त ते विकास पावत नाही, म्हणजे त्याच्यात वाढ होत नाही. मग मी तशा पद्धतीनं वाढत गेलो. म्हणजे माझी पहिली अवस्था काय? अंड्याची. काहीतरी डोक्यात होतं. नंतर त्यातून काय आली? बाहेर आळी. आणि मग ती काय खायला लागली? पानं पानं पानं. मी काय करायला लागलो? वाचायला लागलो. अधाशीपणानं वाचायला. जे काय हातात येईल ते वाचत राहिलो. पण वाचनात एक गती असते, ती गती मग पुढे थांबली.
म्हणजे माझं सुरवंट होणं सुरू झालं. मग एखादं पुस्तक वाचताना एखादं पान वाचलं की थांबायचो, विचार करायचो की हा प्रसंग असा नाही, असा पाहिजे होता, हे वाक्य असं नाही, असं पाहिजे होतं. आणि त्याच्यानंतर मग काय झालं असेल, फूल पाखरू झालो रे मी, फूल पाखरू झालो. अशा पद्धतीनं मी लेखक झालो. माझ्या कॉलेजमध्ये त्यावेळेस एक मासिक निघायचं, वार्षिकांक निघायचा कॉलेजमध्ये. आमचे एक मांडे नावाचे सर होते, फार मोठे संशोधक होते ते लोकसाहित्याचे. मी त्यांच्याकडे जायचो आणि गप्पामध्ये ते माझ्यासोबत इतके रंगून जायचे की 3-3 तास आम्ही बसून राहायचो. अनेक गोष्टी सांगायचे साहित्यातल्या की ज्या मला प्रेरणादायी अशा होत्या आणि त्यातून मग मी लेखक बनत गेलो. पण आमच्या दुसऱ्या त्या सरांचा अनुभव, ज्यांचा मी सांगणार होतो तुम्हाला, त्यांचा अनुभव असा की त्यांना मी माझ्या 2-3 कविता आणि एक नाट्यछटा वाचायला म्हणून दिली. पहिल्या दिवशी गेलो तर ते म्हणाले वाचली नाही उद्या आहे. मग दुसऱ्या दिवशी गेलो तर त्यांनी मला पाहिल्याबरोबर माझ्या अंगावरती सगळे कागद भिरकावले आणि म्हणले, हे असं भिकार लिहिण्यापेक्षा पोटाची सोय आधी कर. पोटाची सोय कर याचा अर्थ काय, शिक्षण आधी घे, नोकरीला लाग आणि मग लेखन कर. तर त्यांचा तो माझ्या मनावर झालेला फार मोठा आघात होता. 2 वर्ष मी काहीही करू शकलो नाही. पण तरी जे मनात असते ना ते फार काळ दाबून ठेवता येत नाही. आणि मी मग पुन्हा लेखक म्हणून लिहायला सुरुवात केली आणि आज इथपर्यंत आलो. माझे नाव श्रीवर्धन विनोदराव देशमुख. मी तुम्हाला हे प्रश्न तुम्ही लिहायला कधीपासून सुरुवात केली? साधारणतः सांगितलं मी, साल नाही सांगितलं फक्त तुम्हाला काय. आणि मी जेव्हा कॉलेजला होतो, सालच सांगतो नक्की, 1969 लिहायला सुरुवात केली मी. पहिली कथा आणि 2 कविता मी त्या एका रात्री लिहिल्या होत्या आणि ती तारीख होती 6 डिसेंबर. 6 डिसेंबर कशासाठी प्रसिद्ध आहे? महापरिनिर्वाण दिन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जणू मला आशीर्वाद मिळाला त्या रूपानं. आणि त्या तारखेला मी पहिल्यांदा एक कथा आणि 2 कविता लिहिल्या. त्याच्यानंतर माझी 1970 पहिली कथा छापून आली आणि पहिली कवितासुद्धा छापून आली. आणि तेव्हापासून मग सातत्यानं आता पुस्तकच आहेत माझी इतके मोठे. काही नाव आठवत नाही ताई, पण सामाजिक विषयावरची कथा होती. म्हणजे आपल्या समाजामध्ये काय घडते हे त्या कथेमध्ये मला वाटते बहुतेक त्याच्यामध्ये एका मुलीची, जिचं लग्न झालं आणि तिची जी तिच्या सासरी छळ होतो याच्यावर ती कथा लिहिली होती. नाना, मी मुद्दामच शाळेच्या वेळेच्या आधी आलो, जेणेकरून आम्ही तुमच्याकडे 8 वाजताचा आपण वेळ मागितला होता आहे ना. आणि आपल्याला शाळेच्या व्यतिरिक्तच्या वेळेमध्ये नानाचा वेळ घ्यायचा होता, जेणेकरून आपली शाळा पण डिस्टर्ब नाही झाली पाहिजे आणि आपल्या मनात असलेलं नानाची भेटसुद्धा झाली पाहिजे. बरोबर? माझे नाव सांची गजानन हुराळे. इयत्ता मी 6वीमध्ये शिकते. मला हा प्रश्न विचारायचा, तुम्ही कादंबऱ्या किती लिहिल्या? हो, तू तर पुन्हा तोच प्रश्न विचारला. कारण 12 कादंबऱ्या झालेल्या आहेत, 6 कथासंग्रह झालेले आहेत, 2 कविता संग्रह आहेत. म्हणजे 12 6 18 आणि 2 20 पुस्तकं माझी छापलेली आहेत. तुम्हाला एखादा प्रश्न दे सरांजवळ दे. तुम्ही आज इतकं मोठं लिखाण केलं. आत्तापर्यंतच्या लिखाणापर्यंत समजा तुम्हाला खूप अशी मोलाची साथ कोणी दिली की जे तुमच्या आज स्मरणात राहतील. त्यांनी तुमच्यासाठी असं विशेष योगदान केलं. त्याच्यामध्ये असे विशेष काही लोक जे असतील ज्यांच्यामुळं तुम्ही आज इथपर्यंत पोहोचला. पहिल्यांदा मी मग उल्लेख केला माझ्या एका सरांचा. परभणीच्या शिवाजी कॉलेजमध्ये ते प्राध्यापक होते आणि लोकसाहित्य समजते तुम्हाला. म्हणजे बाया ज्या गाण्या म्हणतात ना, जात्यावर गाणी म्हणतात, लग्नाच्या वेळेस गाणी म्हणतात. बाळाचा जन्म झाला की मग ते काय म्हणतात,
नाव ठेवताना पाळणे, हो. हां, किंवा आपण बोलताना अनेकदा आपण काय वेगवेगळ्या काही गोष्टी बोलत असतो. लोकसाहित्याच्या संदर्भात अशा पद्धतीने त्यांनी अभ्यास केलेला होता आणि त्यांनी मला पहिली प्रेरणा दिली बरं काय. आता तशी माझी प्रेरणा म्हणजे माझे बंधूसुद्धा, त्यांनी मला पुस्तकं उपलब्ध करून दिली आणि त्याच्यामुळे मी लिहू शकलो. बरोबर आहे, लेखक बनू शकलो. बंधू म्हणजे माझे ज्येष्ठ बंधू साहेबराव मुसळे. दुसरे प्रेरणा देणारे डॉक्टर प्रभाकर मांडे परभणीचे. त्याच्यानंतर पुढे काय झालं की हे लेखन करताना अडचणी येतात. मी विज्ञानाचा विद्यार्थी आहे, मी BSc बायोलॉजी झालो. तर लिहिताना मग काय ऱ्हस्व दीर्घ अमकं ढमकं टमकं हे मला तेवढं जमत नव्हतं. मी वर्गातला हुशार विद्यार्थी होतो मॅट्रिकपर्यंत, पण काही चुका होतच होत्या. मग त्या दुरुस्त करून घ्यायच्या कोणाकडून. तर त्या दुरुस्तीसाठी आमच्या गावचे एक शिक्षक, तुलाही माहीत नाही, तो पाहिले नसतील कदाचित, ते BCom झालेले, कॉमर्समधले पहिले ग्रॅज्युएट. मी सायन्समधला गावातला पहिला ग्रॅज्युएट. ते BCom झालेले आणि नंतर BA त्यांनी केलेलं. त्यांचं नाव ते आता नाहीत, ते आहेत नाहीत, दिनकरराव कुटे. पाहिले का तू? लहान होतो एकदम. हां, ह्याच्या संदीपच्या घराजवळच त्यांचं घर आहे. म्हणजे होतं, आता कुठं राहतात ते पोरं माहीत नाहीत. खूप हुशार व्यक्ती. हां, आमच्या गावातला अत्यंत बुद्धिमान माणूस होता तो. आणि त्यांना एक भाषा नव्हती माहीत. मराठी, हिंदी, इंग्रजी आणि संस्कृत 4 भाषांचा त्यांचा अभ्यास होता. मी जेव्हा लिहितो हे त्यांना कळलं तेव्हा त्यांनी मला बोलावून घेतलं आणि काय लिहितो ते दाखवा. मग मी त्यांना दाखवायचो की बा ही कथा लिहिली. मग ते त्यातल्या दुरुस्त्या मला समजावून सांगायचे की हे बघ, हे असं नसते, हे असं असते, तसं असते, तसं असते, तसं असते. असं करत करत लिहिण्यातल्या शुद्ध लेखनाच्या चुका मी दुरुस्त केल्या. आजपर्यंतही मी दुरुस्त करत राहिलो आहे, आजही करतो. आता एक फार महत्त्वाचं याच्यामध्ये हे आलेलं आहे, गुगल किंवा काय चॅट GPT. त्याच्यावर आपण का त्याला लिहिलं की हा शब्द कसा लिहायचा सांगा, की लगेच तो आपल्याला उत्तर देते. म्हणजे आपल्याला आता शब्दसंग्रह पाहण्याची गरज उरत नाही. आणि तशा पद्धतीनं मग मी ते लेखन करत गेलो. आणि हे दिनकरराव कुटे सर माझ्यासाठी प्रेरणा बनले. आणि त्याच्याही पेक्षा नंतर माझं जेव्हा लग्न झालं 1974मध्ये, 1973मध्ये मी BSc झालो. 1973मध्येच मी पारडी टकमोड तालुका जिल्हा वाशिम इथल्या पारेश्वर विद्यालयामध्ये शिक्षक म्हणून लागलो, विज्ञानाचा शिक्षक लागलो. त्यावेळेस मी सगळे सुरुवातीचे विषय शिकवले. विज्ञान शिकवलं, गणित शिकवलं, इंग्रजी शिकवलं, मराठी शिकवलं, हिंदी शिकवलं. फक्त भूगोल, इतिहास, नागरिकशास्त्र हे विषय मी कधी शिकवले नाही. आणि मग 1974मध्ये माझं लग्न झालं. अर्थात 12 वर्ष या काकू गावाकडे राहिल्या ब्रह्म्याला. आमचं एकत्र कुटुंब होतं, मी एकटा तिथं राहत होतो. पण सुरुवातीपासूनच या काकूंचा अतिशय शांत असा स्वभाव आहे. म्हणजे त्या समजून घेतात माणसाला. तुमचा तितकाच रागीट आहे, मी तितकाच रागीट आहे, आजही आहे. आजही आमचं माझ्यामुळं जरासं असं होते हां, पण त्या पुन्हा मला सावरून घेतं. ते ठीक आहे, हा माणूस आहे, याला ढाळ आहे. हां, वांढाळ म्हणतात त्याला, आपल्या गावाकडच्या भाषेत काय म्हणतात, वांढाळ आहे माणूस हा, वांढाळ. तुम्हाला हे शब्द माहीतही नसतील तर तुमच्या कानावर पडतही नसतील. गाडी बैल कमी झाले ना. हां, गाडी बैलाचं चाक जे आहे ते गाडी बैलाचं चाक वांढाळ असायचं. हां, कधी कधी तुमचे ऑटोचे याचे त्याचे असतात ना, असे असं असायचं फिरते चाक. हां, त्याला वांढाळ म्हणतात, वांढाळ. तर ढोर पण वांढाळ असते, बैल, गाय, म्हैस हे पण. आपण त्याच्या जवळून गेलो निश्चित अशी मान फिरवते ते, आणि त्याचा मग आपल्याला शिंग लागते.
हा वांडाळपणा आहे. तसा मी पण वांडाळा आहे, आजही आहे. आजही त्या जर आल्या तर त्या सांगायल्यात काहीतरी, पण त्यांचं जे काही सांगणं असेल ते मी स्वतःहूनच सांगतो. म्हणजे आपल्या पुस्तकामध्ये एक गोष्ट जी आहे, स्वभावाला औषध नसते, औषध खरं आहे ते? नाही, खरंच आहे, खरंच आहे. काही औषध नाही त्याला. हां, तो स्वभाव बनलेला असतो. तर अशा पद्धतीचं ते सगळं एकूण आहे ते. आणि म्हणून ह्यांनी मला फार जपलं. हां, आपल्याकडे असं पहिल्या काळात बायका दिवा लावून एका घरी जायचं, दिवा लावायचा आणि तो मग पदराच्या आड जपून आपल्या घरी न्यायचा. त्यावेळेस माचीस नव्हत्या, माझ्याच लहानपणी माचीस नव्हती. बायका सकाळचा विस्तो संध्याकाळपर्यंत चुलीत राखून ठेवत, म्हणजे त्याच्यावर राख ठेवून, आणि ते चुलीतला ते जे आतले इंगळे असायचे, इंगोळ ते इंगोळ मग राहत, मग तोच फू 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 करत कागदावर किंवा मग सनकाड्या होत्या त्यावेळेस, त्या सनकाड्यावर ठेवून मग त्यातून जाळ करायचा. कधी कधी पण एखाद्या बाईच्या घरातला जर समजा हा विस्तो विझला तर मग ती शेजारच्या घरून दिवा पेटून न्यायची आणि तो दिवा मग ती असा आपल्या पदरामध्ये झाकून असे दुर्मिळ फोटो काही याच्यावर फिरतात. हा, एका बाईचा आहे तो तसा. आणि बऱ्याच वेळा ते नसला तर विस्तो पण न्यायचे दुसऱ्याकडून. हो ना, नाही ते नाही होते, पण साधारणतः संध्याकाळच्या वेळी हा प्रश्न यायचा. आणि मग बायका शेतातून आल्यावर फार उशीर व्हायचा घरी यायला, आणि मग काय करायचं, मग ते कोणाच्या तरी घरून असा दिवा पेटून आणायच्या आणि मग त्यानं ते आपलं हे घरातला चूल पेटवायचे. तर असं ह्यांनी मला जपलेलं आहे. जसं की एखादी बाई आपल्या घरातल्या दिव्याला पेटवून नेताना तो विझू नये म्हणून आपल्या पदराआड जपते, तसं यांनी मला आत्तापर्यंत जपलेलं आहे. आत्ताही एखाद्या बाहेरच्या पाहुण्याला जर समजा काही वाद असेल तर त्या मला आधी सूचना देतात, काही बोलायचं नाही, काही बोलायचं नाही तर हसकण. मग मी ते असं माझ्यावर प्रेशर असतो. वाद जरी असला तरी मग मी बोलत नाही. किंवा आमच्या दोघांमध्ये एखादा विषय चालू असला तर तुम्ही बोलू नका, तुम्हाला काही समजत नाही. काय तुम्हाला काही आपल्या घरी पण असते ना समजत नाही. घरी आहे थोडं. आता मला जर समजलं नसतं तर एवढी पुस्तकं लिहिली असते, तुम्ही मला भेटायला आल्या असत्या. पण हा जो माझा स्वभाव आहे ना, त्याला कंट्रोलमध्ये आणण्याचा ते प्रयत्न करतात. आणि म्हणून सगळ्यात महत्त्व ह्यांना आहे. त्यांच्यामुळे आजही मी लिहित आहे. आजही माझ्यातला लेखक जिवंत आहे. नाहीतर काही बायका अशा असतात की ते तुमचं लेखन घाला चुलीत, मला आधी आमकं पाहिजे, ढमकं पाहिजे, टमकं पाहिजे, ते द्या. पण आमच्या घरी असा प्रश्न कधीच आलेला नाही. याचं कारण आहे, मी त्यांच्या साठी जे करता येईल ते मी केलेले आहेत. त्यांना पाहिजे ते दागिने आहेत. एकदा चोरांना त्यांच्या अंगावरचे दागिने चोरले होते विसवडला गावाला जाताना, पुन्हा करून दिले. मी त्यांना कल्ला केला नाही. आणि मुलांनो, चोरी झाली होती दागिने. महत्त्वाची गोष्ट की मी त्यांना चारधाम यात्रा आणि अमरनाथ, चारधाम यात्रा आणि अमरनाथ आणि महाराष्ट्र दर्शन, संपूर्ण महाराष्ट्र दर्शन. आपल्याकडे महाराष्ट्र दर्शन म्हटलं की काय, पंढरपूर, कोल्हापूर, नाशिक आहे का नाही, शिर्डी फार तर. पण आम्ही इकडं सुद्धा गेलो होतो, पूर्व विदर्भात. म्हणजे धानोऱ्याला जेव्हा साहित्य संमेलन झालं होतं, अध्यक्ष मी झालो होतो, त्यावेळेस रामटेक फिमटेक फिरून आलो मी. म्हणजे रामटेकला पुन्हाही गेलो होतो मी. त्या तुम्हाला मागे एकदा बोललोच होतो, धानोऱ्याला जेव्हा आमचं हे होतं काय शिबिर, शिबिर होतं, समाजसेवा शिबिर एकदा होतं आणि क्रीडा सप्ताह होता. तिथे जे प्रमुख पाहुणे आले होते, कोणीतरी आले होते आठवत नाही, त्यांनी मी संचालन केलं होतं. तेव्हा मी मुसळे म्हटल्याच्यानंतर त्यांनी एका क्षणात म्हटलं होतं, बाबाराव मुसळे तुमच्याकडचेच काय? म्हटलं आमचे काकाच आहेत. म्हटलं लोखू. तर हे मग आम्ही लोकसाहित्य असं म्हणून लागलो ना, तर त्यातला हा प्रकार आहे. म्हणजे परंपरेनं आलेले काही गीतं असतात. आज्यांनी आपल्याला सांगितलं, आपण मग आपल्या घरातल्या बाकीच्या लहान लेकरांना सांगितलं, त्यांनी त्यांच्या लेकरांना सांगितलं,
याला जसे- परंपरा म्हणतात. जसे ते जात्यावरचे गाणे वगैरे असतात. जात्यावरचे गाणे वगैरे. आता जातच नाही तर मग गाणे कुठून येणार? हो. तर हे गाणं आमच्या या आजींनी मला दिलेलं आहे. ते गाणं त्यांनी एकदा विठ्ठल वाघ आले होते आमच्या ब्रह्म्याला. त्यावेळेस त्यांना खूप अशी गाणी मिळवायची होती. तर मग त्या आजींनी ते गाणं त्यावेळेस म्हणून दाखवलं होतं. गाणं असं आहे, ते सगळं येत नाही मला पण सांगतो थोडंसं. झिंगू लुखू लुखू तू या कप्पाळा ले कुखू तू तोंड काऊन लाल. प्रश्न आहे तो. झिंगू नावाची एक मुलगी, झिंगू म्हणजे हिच्यासारखी ताई, किडकिड किडकिड असणारी. झिंगू लुखू लुखू तू या कप्पाळा ले कुखू तू तोंड काऊन लाल. हे तिच्या मैत्रिणीने विचारलेला प्रश्न. तर ती म्हणते महालगन झालं काल. तोंड लाल कशामुळं? महालगन झालं काल, म्हणजे लाजली ती. झिंगू लुखू लुखू तू या कपाळा ले कुखू तू तोंड काऊन लाल, महालगन झालं काल. मग आणखी तिला प्रश्न विचारते तिची मैत्रीण की तू हा पती कुठं गेला. आणि तिला सांगते की पाणी टाक त्याला. कशाला पाणी? आंघोळीला. तर ही म्हणते की लाज वाटते मला. आहे ना छान. आणि तसं ते एक हाल्या हाल्या दुधू दे, ते पण माझ्या काही पुस्तकांची नावं मी अशा पद्धतीने ठेवलेली आहेत की हे लोकगीतं आहेत. ते माहीत आहे का तुम्हाला? हाल्या हाल्या दुधू दे. काहीच नाही माहीत. अरे काय तुम्ही खेळलेच नाहीत रे. मातीपासून दूर राहिले तुम्ही. संदीप सर खेळले असतील, सरही खेळले असतील कदाचित, हे भाऊ खेळले असतील. पावसाळ्यात सुरुवातीला जेव्हा पाऊस पडतो ना, त्यावेळेस आपल्याकडे बिघे आहेत ना गावाच्या भोवताल, काय म्हणतात त्याला तुम्ही? पांढऱ्या खारी, बिघे, पांढरी छोटे छोटे. हे लहान लहान लेकरांनी तिथं जायचं आणि ती माती जमा करायची आणि ती पायावर ओढायची आणि ती दोन्ही हातानं थापटत ते गाणं म्हणायचं. काय? हल्ल्या हल्ल्या दूध दे, चिमणी चिमणी खोपा दे, हल्ल्या हल्ल्या दूध दे. हल्ल्या दूध देतो का? नाही. पण तरी मग हल्याला दूध का मागायचं? याचा अर्थ असा की एखादी अशक्य असणारी गोष्ट मला मिळाली पाहिजेत, ती गोष्ट मिळवायचा प्रयत्न करणे त्याला म्हणतात हल्याचं दूध काढणे. आणि नानाने हल्याचं दूध काढलं. एवढे मोठे पुस्तकं लिहून कुठलाही पाठीमागे वारसा नसताना स्वतःच्या म्हणजे काय म्हणू आपण कल्पनाशक्तीवर हल्याचं दूध शेवटी साहित्य क्षेत्रामध्ये काढलंच. हे की नाही. जवळपास 20 पुस्तकं, आज 20-22 पुस्तकं जवळपास झाले आणि 3-4 पुस्तकं येत आहेत. म्हणजे 25-26 पुस्तकं लिहिणे हे साधी गोष्ट नाही. आणि कुठलंही वडील साहित्यिक किंवा लेखक वगैरे नव्हते. नाही, कोण नाही, आमच्या कोणी नव्हतं. लिहिलं नाही. म्हणजे आपल्या याचा वारसा कशाचा? कोणताही वारसा नसताना ह्या सगळ्या गोष्टी केल्या. तर नानाशी बोलून गप्पा करून छान वाटलं तुम्हाला? लेखक कसे असतात, लेखकाचं ते लेखक कसे झाले, तुमचं पाठाचा म्हणजे पाठाची निर्मिती कशी झाली, या सगळ्या गोष्टी तुम्ही जाणून घेतल्या, बरोबर. त्याचबरोबर नानाबद्दल अजून एक गोष्ट अशी आहे की सध्याचं सगळं तंत्रज्ञान ते वापरतात. लॅपटॉप, टॅब, यूट्यूब, फेसबुक, बरोबर. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ते सक्रिय आहेत. त्यानंतर त्यांना टेक्नॉलॉजी म्हणजे आपण असं म्हणू शकत नाही या वयात मी हे शिकू शकत नाही, त्या वयात ते शिकू शकत नाही. 70मध्ये कार शिकली. त्याच्यानंतर जसं जग बदललं, जशी पिढी बदलली, वय तर बदलणार नाही परंतु नवीन पिढीच्या सगळ्या गोष्टी त्यांनी ॲक्सेप्ट केल्या आणि त्या सगळ्या गोष्टी शिकून आज ते लेखन नाना टॅबवर करतात ना. नाही, आता याच्यावर लॅपटॉप, मोबाईल, टॅब ह्या सगळ्यावर ते लेखन करतात, बरोबर. म्हणजे त्यांच्याकडून दुसरी गोष्ट घेण्यासारखी काय आहे की आपण काळानुसार बदललं पाहिजे. कारण जो काळानुसार बदलत नाही तो काळाच्या मागे पडतो, बरोबर. तर नानाच्या ज्या साहित्य आहे, एकूण साहित्य, आता तुम्ही थोडे लहान आहात, जसे जसे तुम्ही मोठे व्हाल तसे वाशिममधील एवढं मोठं व्यक्तिमत्व आपल्याकडे आहे याचं तुम्हाला हळूहळू भूषण वाटत राहील, बरोबर. तर नानाला
पुढील लेखनासाठी आपण सर्वजण हार्दिक शुभेच्छा देऊया. त्याचबरोबर ज्या नानाच्या लेखनाच्या मध्ये आणि महत्त्वाचा दुवा आणि साथीदार म्हणून जे काकू आहेत, ह्या काकूसुद्धा त्यांना प्रचंड प्रमाणात त्यांनी त्याग केला. सगळ्यात महत्त्वाची आपल्या आयुष्यातील गोष्ट असेल तर ती वेळ आहे आणि काकूनी वेळ नानाला दिला. कारण लिहीपर्यंत संयम ठेवणे, एखादी गोष्ट जर सांगायची असली, मागवायची असली तर तेवढा संयम ठेवणेसुद्धा खूप कठीण गोष्ट असते, बरोबर. म्हणून या नानाला आणि काकूला पुढील आयुष्य निरोगी राहण्यासाठी, त्याचबरोबर नानाचे जे साहित्य आहेत ते साहित्य प्रकाशित होण्यासाठी हार्दिक शुभेच्छा देऊया. आणि आपण हा व्हिडिओ नानाच्या थोड्याशा 2 मिनटाच्या मार्गदर्शनाने संपवूया. नाना, शेवटचं एकच आहे की थोडक्यात आम्हाला हे सांगा की या मुलांना आपण काय सांगाल. त्यानंतर समाज, कारण तुम्ही साहित्यिक जे लोक आहेत हे समाजाच्या जडणघडणीमध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका पार पाडणारे आहेत. तर उच्च गोष्टीच्या समाजाचे यांना तर कळणार नाही, परंतु यांना काय संदेश तुमचा असेल आणि यांना जर लेखक बनायचं असेल तर तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता. मुलांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की आपण आपल्यापेक्षा जे मोठे आहेत, मग ते घरातले असो अथवा बाहेरचे असो, त्यांचा आदरच केला पाहिजेत. उलटून बोलणं, शिव्या देणं, भांडणं, रागावणं ह्या गोष्टी कधीही करू नका. मी करत होतो. मी फार खेटे घ्यायचो, मोठ्या मुलांसोबतसुद्धा खेटे घ्यायचो आणि ते मला मारायचे. मग रडत घरी यायचं, पण घरी रट्टे भेटायचे. त्याच्यामुळं मार खाल्ला तर तिकडंच बोंबलत राहायचं आणि बस पुन्हा खेळायचं. पण हे तुम्ही करू नका. आता जमाना बदललेला आहे. तुमच्या शाळेमध्ये तुमच्यावर वेगवेगळे संस्कार केले जातात. मोबाईल तुम्ही पाहता मोबाईल किंवा टी व्ही पहा, हरकत नाही, पण जास्त वेळ त्याच्यात घालवायचा नाही. माझ्याजवळ हा मोबाईल आहे, हा टी व्ही आहे. टी व्ही मी चुकूनही पाहत नाही. तुम्ही म्हणाल मग लावला कशाला? तो चार्ज आजींकडे आहे. त्या 3 सिनेमा 4 सिनेमा पाहतात त्याच्यावर. तुम्ही काय करणार? आणि माझं काम याच्यावर चालू असते. मला जे लेखन वगैरे, सध्याही माझं लेखन मी सांगितलं की माझ्या 2 कादंबऱ्या चालू आहेत क्रमशः. म्हणजे त्याचे वेगवेगळे भाग मी टाकत असतो. एक डेली हंट नावाचा ॲप आहे आणि एक प्रतिलिपी नावाचा ॲप आहे. तर अशा पद्धतीनं माझं लेखन चालू आहे. आणि याशिवाय मी शनिवारी एक व्हिडिओ कथेचा करत असतो. हे झालंच कसं या नावाची ती कथा मालिका आहे. तर अशा पद्धतीनं तुम्हीसुद्धा वापर करा, पण आपल्या कामापुरता वापर करा. त्याच्या आहारी जायचं नाही. त्याच्यापेक्षा पुस्तकं वाचा. पुस्तकं वाचण्यापेक्षा माणसं वाचा. माणसं वाचा म्हणजे काय? माणसाच्या चेहऱ्यावर लिहिलेलं असते का काही? माणूस वाचणे याचा अर्थ माणूस तो समोरचा कसा वागतो, कसा बोलतो, कसा राहतो, कसा चालतो, वगैरे 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 वगैरे. त्याला काय म्हणायचं? माणूस वाचणे. हे सगळं केलं तर आपण लेखक होऊ न होऊ ही पुढची गोष्ट आहे, बरोबर. पण उत्तम नागरिक मात्र आपण बनू शकतो. आणि तुम्ही पहिल्यांदा उत्तम नागरिक बना, कारण देशाचं भवितव्य तुमच्या हातामध्ये आहे. तुम्हाला आपल्या तळहातावर काय करायचं आहे? प्रकाशमान. जो आत्ता आहे त्याच्यापेक्षाही अधिक प्रकाशमान करायचं आहे. देशाचं नाव करायचं आहे. सरांचा मुलगा अमेरिकेमध्ये आहे. अमेरिकेमध्ये तो जिथे शिकतो तिथे त्याच्या देशाचं नाव काय सांगत असेल तो? हो, भारत. आय एम फ्रॉम इंडिया. म्हणजे आपल्या देशाचं नाव तिथं सरांच्या मुलांनी केलेलं आहे. तर ही जिद्द सरांच्या कतुंबऱ्याचीच अविनाशच्या गावची पसारकर. तर
ही जिद्द मनामध्ये ठेवा आणि शिका. शिकण्याशिवाय पर्याय नाही. मन लावून शिका, मन लावून अभ्यास करा आणि सगळ्या कोणत्याही गोष्टी असो त्यात मन तुमचं पूर्णपणे बुडालेलं असलंच पाहिजे. त्याशिवाय लेखकही होता येणार नाही, त्याशिवाय कलावंत होणार नाही. आपण नाव घेतो का हो अमिताभ बच्चन, का हो सलमान खान, ते काय एका रात्रीतून मोठे झाले काय? त्यांनी सुद्धा कष्ट केलेले आहेत. आज त्याचं फळ ते भोगत आहे. काहीच नाही. तर एवढंच एक लक्षात ठेवा, माणूस बना माणूस द्या मज माणूस द्या, असे आपल्याकडचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात. आता माणूस मिळणं दुर्मिळ झालेलं आहे. माणसाचा जो गुण असायला पाहिजे तो लोकांच्या अंगी राहिलेला नाही. लोक व्यसनाकडे चाललेले आहेत. तरुण मुलं तर फारच व्यसनी झालेले आहेत. हे पण व्यसनच आहे मोबाईलचं. घरात आम्ही मोबाईलवर असतो, मी असतो, माझी बायको असते, माझा भाऊ असतो, माझी भाऊजाई असते, माझा पुतण्या असतो, माझी मुलं असतात, पण आम्ही एकमेकाला बोलत नाही की बाबा तुमचं काय चाललं, तुम्हाला काही पाहिजे का, तुमची तब्येत कशी आहे. नाही नाही नाही. आपल्यासमोर तो त्याच्या मित्राला फोन लावतो, का रे मग तुझ्या आईची तब्येत कशी आहे रे. अबे तुझा मित्र किती दूर राहतो, त्याच्या आईची तू इथून काळजी करतो, तुझ्या आईला विचारलं का तू. अर्थात हे मी उदाहरण म्हणून सांगालो, माझी मुलं तशी नाहीत बरं का. सुदैवानं मला 4 मुलं आहेत, 2 मुलं आणि 2 मुली. दोन्ही मुली माझ्या इथंच राहतात. जवळ वय इथं शिक्षक आणि एक जिल्हा परिषदेमध्ये होते. मोठी मुलगी काही करत नाही, ती घरीच असते. पण लहानी मुलगी तलाठी आहे माझी आणि दोन्ही मुलं अमरावतीला आहेत, नोकरी करतात. त्यांच्या बायकासुद्धा नोकरीला लागल्या, सरकारी नोकरीला लागल्या. झाल्यावर शिकल्या, मोठी सून लग्न झाल्यावर 22 वर्षांनी लागली आणि दुसरी लहानी सून 14 वर्षांनी लागली. लग्नानंतर 22 वर्षांनी आणि एक 14 वर्षांनी. विचार करा. शिकण्याचं वय नाही. आमचं करून केलं त्यानं. शिकत राहा शिकत राहा. नाही, एक तलाठी लागली, तलाट लागली, एक सुनबाई लेक्चरर लागली, लेक्चरर ज्युनियर कॉलेजवर. पैसे द्यायचं काम पडलं फक्त बुद्धिमत्तेच्या जोरावर. असं नाही की मग लग्न नंतर तेव्हा हा प्रकार झाल्यावर लागणं म्हणजे कठीण आहे ना. तुमचं श्रेय सगळं जास्त त्या आई वडिला. नाही नाही, आता ते त्यांनी केलं हे महत्त्वाचं. त्याचेच कष्ट आहे, आपण काय केलं ते नाही का. काही जणांना कसं नंतर नोकरी करू देत नाहीत काही. हा ते आहे नाही, आम्ही शिकू दिलं आणि नोकरी करून पोरायची दिली. म्हणत त्याचे. तर आज आपण नानाकडे आलो, छान गप्पा मारल्या. आपण नानाचा अर्धा तास मागितला होता, आपण 1.5 पावणे 2 तास 2 तास जवळपास चोरले. बरोबर, वेळ चोरला नानाचा. आपण शाळेच्या व्यतिरिक्त वेळेमध्ये आलो होतो. 8 ते 9 आपल्याला वेळ घ्यायचा होता, परंतु आपण 8 ते पावणे 10 वेळ घेतला. 10:15 म्हणजे 10 वाजत आहेत जवळपास आज. तर ठीक आहे, 2 तास आपण नानाशी गप्पा मारल्या आणि नानाचे फार फार आभार, काकूचे सुद्धा आभार. मुख्याध्यापक आमचे विजयराव देशमुख सर, त्यानंतर आपले पालक आहेत आमच्यासोबत देवानंद भाऊ कडणे आणि हे 6वीचे मुलं. आम्ही हा स्पेशल मुलांसाठीच भेटीचा कार्यक्रम ठेवला होता नानाचा. तर सर्व मुलांसाठी एक अविस्मरणीय भेट असेल, कारण जेव्हा आम्ही लहान होतो किंवा आपणही लहान असाल तेव्हा लेखक कसे असतात किंवा लेखकाला भेटता येतं का, लेखक आपल्याला बोलतील का, असा नेहमी आपल्याकडे प्रश्न होता. आणि तो प्रश्न जवळपास जेव्हा नाना लिहायला लागले तेव्हा आम्हाला कळलं की हा प्रश्न इथे मिटला आपल्याच गावामध्ये. कारण मी ज्या गावचा आहे त्याच गावचे नाना आहेत. तेव्हा लेखक कसे असतात, लेखक कसे बोलतात, कसे चालतात, या सगळ्या गोष्टी उत्सुकता असते. आणि वयाच्या म्हणजे वर्गाच्या 6व्याच वर्गामध्ये या मुलांना ही उत्सुकता इथे संपलेली आहे. लेखक त्यांना दिसले, लेखकाशी गप्पा मारता आल्या, यासारखा आमच्यासाठी दुसरा आनंद नाही. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबूया. नानाचा आता आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करूया.